प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटिकडी अंतर्गत येणाऱ्या फ्रेझरपुरा स्मशानभूमी ही या परिसरातील एकमेव असून त्या ठिकाणी अनेक नागरिक अंत्यविधी करता येतात। या स्मशानभूमी लगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे। या स्मशानभूमीमध्ये झोन क्रमांक 2 व 3 मधील दैनंदिन कचरा दररोज आणून टाकला जातो। या ठिकाणी कचरा डेपोच झाल्याचं दिसून येते। या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अंत्यविधी करता येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या स्मशानभूमीमध्ये सौंदर्यीकरण करावे याकरिता पालकमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे। सौंदर्यीकरण दूरच परंतु या ठिकाणी कचरा डेपोज करून टाकलेला आहे अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष बसपा अजय गोंडाने यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा यांना देण्यात आले। या संदर्भात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय। यावेळी समाजसेवक गौरव खोंड, नंदाताई पवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फ्रेझरपुरा स्मशानभूमीच्या संदर्भात आज माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। विषय होता की फ्रेझरपुरा स्मशानभूमी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक 3 या दोन्ही झोनचा कचरा हा जमा केला जात आहे आणि यामुळं त्या ठिकाणी अशी अवस्था निर्माण झाली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लालखडीचा कम्फर्ट डेपो त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे की काय अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं त्या ठिकाणी दृश्य त्या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि त्या स्मशानभूमीला लागून जवळपास लुंबिनी नगर आहे, कुंभारवाडा आहे, फ्रेझरपुरा आहे, संजय गांधी नगर आहे, म्हणजे असे अनेक परिसर त्या स्मशानभूमीला लागून आहे आणि त्याच परिसरामध्ये हा कचरा त्या ठिकाणी जमा केला जात आहे आणि यामुळे त्या परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्यावर हा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे आणि विविध प्रकारच्या बिमाऱ्या त्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत। आणि त्या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली की आपण त्या ठिकाणी हा जो येणारा कचरा हा तातडीने बंद करण्यात यावा। जर का आपण हा कचरा बंद केला नाही तर आम्ही सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू। आम्ही त्यांना एक 3 ते 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि या 3 ते 4 दिवसात त्यांनी हा कचरा येणे बंद नाही केला तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक त्या स्मशानभूमीच्या गेटवर उभे राहून संबंधित येणाऱ्या ज्या काही कचऱ्याच्या गाड्या या आम्ही त्या ठिकाणाहून परत करू आणि एवढे करून जर समजा बंद झाला नाही तर त्या गाड्या पलटी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आणि सर्व नागरिकांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि समस्त परिसरातील नागरिक या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत आणि मी सर्व उपस्थित या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो की ते वेळेतला वेळ करून या ठिकाणी उपस्थित झाला। धन्यवाद।